नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर-व्ही-डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नांची जी-केची महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे. या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारताचे राष्ट्रपती पद 2 वेळेस कोणी भूषवले होते? भारताचे राष्ट्रपती पद हे 2 वेळेस कोणी भूषवले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. पुढचा आपण प्रश्न क्रमांक दुसरा, संघराज्याचे कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क सरन्यायाधीशांचा समावेश करता येणार नाही. पुढचा आपण प्रश्न क्रमांक तिसरा, भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? तर सध्या भारताचे केंद्रीय गृहमंत्री हे अमित शाह हे सध्या भारताचे केंद्रीय गृहमंत्री आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक चौथा, कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती आहे? कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ नाबार्ड. नाबार्ड ही कृषी वित्त पुरवठा करणारी एक शिखर बँक आहे. प्रश्न क्रमांक पाचवा, टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक सातवा, खालीलपैकी कोणता शब्द कोकिळ या शब्दाला समांतर शब्द आहे? खालीलपैकी कोणता शब्द हा कोकिळ या शब्दाला समांतर शब्द आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब कोगुळ या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, पृथ्वी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? पृथ्वी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब क्षिती या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न क्रमांक 9, अक्षर या शब्दाला विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे? अक्षर या शब्दाला विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड शर या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, कामासाठी तो 10 दिशा फिरत होता या वाक्यातील अवयव ओळखायचे आपल्याला. कामासाठी तो 10 दिशा फिरत होता या वाक्यामधील अवयव ओळखायचे आपल्याला. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क क्रियाविशेषण अवयव या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, नागपुरी या शब्दाचे विशेषण ओळखा. नागपुरी या शब्दाचे विशेषण आपल्याला ओळखायचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ नामसाधित विशेषण या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालील शब्दावरून प्रकार ओळखा. आणि, व, शिवाय, नि, आणखी. तर आपल्याला याचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब समुच्चय बोधक या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, देशासाठी महात्माजींनी प्राणार्पण केले वाक्यामध्ये आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. वाक्य आहे, देशासाठी महात्माजींनी प्राणार्पण केले या वाक्याची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला विभक्ती होईल ऑप्शन क्रमांक अ द्वितीय या ठिकाणी विभक्ती होईल. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी पूर्व 563 मध्ये कोठे झाला होता? बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी पूर्व 563 मध्ये कोठे झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब लिंबुणे येथे तो झाला होता. प्रश्न क्रमांक तिसरा, भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते? भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे प्रथम राष्ट्रपती होते. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणारी खासदार संख्या किती आहे? महाराष्ट्रामधून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या एकूण खासदार संख्या किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब 48 एवढी ती संख्या आहे. प्रश्न क्रमांक 5, इष्ट या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे? इष्ट या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी अनिष्ट या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही? पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड मुर्रा ही गायीची जात नाही. प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी कोणते
नदीमधील सर्वात मोठे बेट आहे? पुढीलपैकी कोणते नदीमधील सर्वात मोठे बेट आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, माजुली हे सर्वात मोठे नदीमधील बेट आहे. प्रश्न क्रमांक 9, संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे? संजय गांधी नॅशनल पार्क हे कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, मुंबई येथे संजय गांधी नॅशनल पार्क आहे. प्रश्न क्रमांक 10, उजनी धरण हे कोणत्या नदीवरील धरण आहे? उजनी धरण हे कोणत्या नदीवरील धरण आहे? तर उजनी हे भीमा या नदीवरील धरण आहे. प्रश्न क्रमांक 11, कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे? कृष्णा या नदीचे उगमस्थान कोठे आहे? तर कृष्णा या नदीचे उगमस्थान हे महाबळेश्वर या ठिकाणाचे उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक 12, मणिपूर या राज्याची राजधानी कोणती आहे? मणिपूर या राज्याची राजधानी कोणती आहे? तर मणिपूरची राजधानी ही इम्फाळ या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, पुढचं पाऊल याचा अभिनेता कोणता आहे? पुढचं पाऊल या चित्रपटाचा अभिनेता कोण आहे? पुढचे पाऊल, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, पु ल देशपांडे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60, कायमधारा पद्धती कोणी सुरू केली होती? कायमधारा ही पद्धती कोणी सुरू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी, लॉर्ड कॉर्नवॉलिसने कायमधारा ही पद्धती सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 61, द ॲसिडिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द ॲसिडिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी, बराक ओबामा या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 62, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला होता? न्यूट्रॉनचा शोध हा कोणी लावला होता? न्यूट्रॉनचा शोध, तर न्यूट्रॉनचा शोध हा चार्डविक यांनी हा शोध लावलेला आहे. चार्डविक न्यूट्रॉनचा शोध. प्रश्न क्रमांक 63, खालीलपैकी कोणास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, लॉर्ड मेयो यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 64, हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए, सांगली या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त हळदीचे उत्पादन होते. पुढचा आपण प्रश्न क्रमांक 65, धन विधेयक हे नेहमी फक्त टिंबटिंबमध्ये मांडता येते. धन विधेयक हे फक्त टिंबटिंबमध्ये मांडता येते, तर ते फक्त लोकसभेमध्ये फक्त धन विधेयक हे मांडता येते. पुढचा आपला प्रश्न क्रमांक 66, महाराष्ट्रामधील तेलबिया संशोधन केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रामधील तेलबिया संशोधन केंद्र कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, जळगाव या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 67, पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, 21 ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 68, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, लोहाची ती गरज असते. पुढचा आपला प्रश्न क्रमांक 69, इन्सॅट उपग्रह खालीलपैकी कोणत्या कक्षेमध्ये प्रक्षेपित केले जातात? इन्सॅट उपग्रह हे खालीलपैकी कोणत्या कक्षेमध्ये प्रक्षेपित केले जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, विषुववृत्तीय वर्तुळाकार या कक्षेमध्ये प्रक्षेपित केले जातात. प्रश्न क्रमांक 70, विधानसभा कोण बरखास्त करू शकतो? विधानसभा कोण बरखास्त करू शकतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, राज्यपाल हे विधानसभा बरखास्त करू शकतात. प्रश्न क्रमांक 71, रिडल्स इन हिंदुझम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? रिडल्स इन हिंदुझमचे लेखक कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 72, यापैकी कोण प्रसिद्ध सतारवादक आहेत? यापैकी कोण प्रसिद्ध सतारवादक होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी, पंडित रविशंकर या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. पंडित रविशंकर प्रसिद्ध सतारवादक हे आहेत. प्रश्न क्रमांक 73, पांढरी लुचाई ही कोणत्या पिकाची जात आहे? पांढरी लुचाई ही कोणत्या पिकाची जात आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी, तांदूळ या पिकाची ती जात आहे. पुढचा आपला प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता आहे? खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी, चित्ता हा एकवचनी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 2, आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत या अधोरेखित शब्दाचे आपल्याला
हा कोणत्या प्रकारामधील शब्द आहे? आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत या वाक्यामधील अधोरेखित शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये येतो? तर या ठिकाणी जमदग्नी हा शब्द सामान्य नाम या प्रकारामध्ये हा शब्द येतो. प्रश्न क्रमांक 3, गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने स्वच्छता पाळावी या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने स्वच्छता पाळावी, तर या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर या ठिकाणी हे मिश्र वाक्य या प्रकारचे ते वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 4, गुलाबाचे फूल सुंदर असते या वाक्यातील कर्ता ओळखा. गुलाबाचे फूल सुंदर असते या वाक्यातील कर्ता कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी, गुलाबाचे फूल या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, सगळेच श्रीमंत कसे असतील या वाक्यातील काळ ओळखा. सगळेच श्रीमंत कसे असतील या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी, साधा भविष्यकाळ या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, अव्ययभाव समास या प्रकारचे ते उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 7, पुढील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर शब्द आहे परीस, तर आपला परीसचे शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, तुलनावाचक या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, विभक्तीच्या रूपामुळे वाक्यातील शब्दामधील जे संबंध किंवा नाती तयार होतात त्यांना टिंबटिंब असे म्हटले जाते. तर त्यांना काय म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी, विभक्तीचे अर्थ त्यांना असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 9, पुढील वाक्यामधील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ती चुरूचुरू बोलते. तर या ठिकाणी अधोरेखित शब्द चुरूचुरू आहे, तर आपल्याला या शब्दाची जात ओळखायची आहे. तर या ठिकाणी या शब्दाची जात होईल ऑप्शन क्रमांक सी, क्रियाविशेषण अवयव क्रियाविशेषण याची ती जात होईल. प्रश्न क्रमांक 10, द्विगु समास हा पुढीलपैकी कोणत्या समासाचा उपप्रकार म्हणून ओळखला जातो? द्विगु समास हा पुढीलपैकी कोणत्या समासाचा उपप्रकार म्हणून ओळखला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी, तत्पुरुष समास या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या हे विधान कोणत्या प्रकारामध्ये आहे? पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या हे विधान कोणत्या प्रकारामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी, लक्षणा या प्रकारामध्ये ते वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 12, अभियोग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? अभियोग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी अभियोग या शब्दाचा समानार्थी शब्द होईल ऑप्शन क्रमांक डी, आरोप या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. मित्रांनो, अनअकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करता हे सिलेक्ट करायचं आहे. इन्व्हाइट कोडमध्ये RVD10 हा कोड टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण असणारे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. दुसरा आहे पोलीस भरती मोफत टेस्ट सिरीज 2021. ऑनलाईन जगामध्ये सर्वात मोठी टेस्ट सिरीज आहे. आपला अभ्यास किती झालेला आहे या टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही नक्कीच चेक करू शकता. या टेस्ट सिरीजचे सर्व पेपर हे मराठीमध्ये आहेत. या टेस्ट सिरीजला तुम्ही जॉईन होऊ शकता. याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. RVD10 हा कोड टाकून तुम्ही टेस्ट सिरीज सोडवू शकता. तिसरा आहे मिशन खाकी. ही एक कंप्लीट पोलीस भरतीसाठी एक नवीन बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि RVD10 हा कोड टाकून तुम्ही 10% ऑफ मिळवू शकता.